नक्की प्रकट कुठे झाले, ते प्रकट झाले छेली खेडे ग्राम म्हणून एक आहे, पंजाब प्रांतात मध्ये एक गाव आहे, तिथं ते प्रथम प्रकट झाले बालरूपामध्ये. तिथून ते पुन्हा गुप्त झाले. ते अक्कलकोटामध्ये प्रकट व्हायच्या अगोदर जवळजवळ 700-750 वर्षाचा कालखंड गेला असेल. हा चतुर्थ अवतार आहे. स्वामी समर्थ दत्त महाराजांचा चौथा अवतार. त्याच्या आधी नृसिंह सरस्वती, तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल त्यातला 52वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये नृसिंह सरस्वती महाराज दाखवलेले आहेत. त्यात कागदावरती चित्र आहे, कमळामध्ये बसलेले आहेत, त्यांचे 4 शिष्य उभे आहेत, त्यांच्या हातात त्यांनी 4 चाफ्याची फुलं दिलेली आहेत. दत्तावतारी श्री स्वामी समर्थ. स्वामी दत्तावतारी नाही तर स्वामी प्रत्यक्ष दत्त आहेत. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष दत्त म्हणूनच संबोधन करा. समजलो. मुख्याध्यापक हा मुख्याध्यापकच असतो, त्याला तुम्ही शिक्षक म्हणून बोलून चालणार नाही. जवनवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथून. जोपर्यंत तू परतून येत नाहीस ना तोपर्यंत तुझी संपूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे. तुम्ही कुठेही असाल, अगदी पार दुबईच्या शेख कडे जरी अडकला असाल ना कैदेत, आणि तिथं तुम्ही साथ घातलीत ना तरी ते तुमच्या मदतीला धावून येणार. यंग जनरेशनला एक सांगणं आहे माझं की तुम्ही मित्र करा, फापट पसारा करू नका, थोडकेच करा, अनुभवाचे बोलेत. तुम्ही एक आणाभाका घेता ना, मी त्याची मैत्री सोडणार नाही, मी त्याला हे म्हणजे जपणार, हे करणार, सगळ्या गोष्टी फेक आहेत. तुमचे आई वडील, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुम्ही ज्या इष्टदेवतेची उपासना करता तो, ह्याच गोष्टी फक्त तुमच्या आहेत. बरोबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे यश कदम. यश दादा आलेत आपल्यासोबत स्वामींचा अनुभव शेअर करण्यासाठी. तर नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही आधी आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. तुमचं नाव, तुम्ही कुठून आलाय? माझं नाव यश कदम आहे. मी माणगावमधून आलेलो आहे, माणगाव रायगड. आणि स्वामींचा अनुभव प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोचावा म्हणून धावपळ करत इथपर्यंत मी इथं आलेलो आहे. का तर प्रत्येक स्वामी भक्ताला महाराज कोण आहेत, महाराज काय आहेत आणि महाराजांचं कार्य कसं आहे, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वामी सेवा सुरू केल्याच्या नंतर ते तुम्ही स्वामींकडे दुर्लक्ष केल्यावर स्वामी तुमच्याकडे कसे लक्ष देतात हे ह्या पॉडकास्टमधून मी सांगणार आहे. नक्की नक्की. तर खूप मजा येणार आहे. आणि पहिली गोष्ट धन्यवाद दादा, मी धावपळ बघितली तुमची आज, ज्या प्रकारे तुम्ही इथे आला ट्रॅव्हल करून. व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर तुमच्याकडे पण काही स्वामींचे अनुभव असतील तर तुम्ही नक्की माझ्यापर्यंत पोहोचा. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा फोन नंबर मेन्शन केला आहे, तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. कोणी जर इंटरेस्टेड असेल पॉडकास्टमध्ये येऊन स्वामींचा अनुभव सांगण्यासाठी, तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तर आज एक अनुभव तुमचा स्टार्ट करूया. अगोदर कसं तुम्ही स्वामींची भक्ती कधीपासून स्टार्ट केली? महाराजांची भक्ती म्हणाल तर कोरोनाच्या आधी स्वामी आयुष्यामध्ये होते. ओके. पण स्वामी पूर्णपणे तुमच्या आयुष्यामध्ये ठळकदृष्ट्या येण्यासाठी ती महाराजांची इच्छा लागते. जोपर्यंत स्वामींची इच्छा होत नाही तोपर्यंत ते तुमच्या घरात काय, तुमच्या मनामध्ये पण स्थान निर्माण करत नाही. आणि स्वामींची लीला ही एवढी मोठी अगाध आहे की ती समजणं आपल्या सामान्य मनुष्याला खूप कठीण आहे. जोपर्यंत चटका लागत नाही तोपर्यंत आपल्याला आई गची किंमत कळत नाही. आणि जोपर्यंत मानवी आयुष्यामध्ये संकट येत नाही तोपर्यंत स्वामी महाराज कोण आहेत याची तुम्हाला प्रचिती आणि अनुभव येत नाही. बरोबर आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या धुंदीत, तुम्ही तुमच्या पैशाच्या गुरमीमध्ये मस्त वाल असता तोपर्यंत तुम्हाला परमेश्वराची आठवण येणं नाही. पण ज्या वेळेला तुम्हाला तुम्ही केलेल्या कर्माची फळं किंवा त्याचे फटके पडतात त्यावेळी तुम्हाला स्वामी महाराजांची आठवण येणं स्वाभाविक आहे. बरोबर. आणि ही स्वाभाविक असलेली जी काय आठवण आहे ही स्वामींच्या इच्छेनुसारच घडते. जो कोणी व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती किंवा इतर कोणीही व्यक्ती इथं पॉडकास्टसाठी येतो किंवा जी त्याची धावपळ असते त्या सगळ्यांच्या पाठी करता धरता एक असतो, तो म्हणजे प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज. बरोबर. पण त्यांच्या इच्छेनुसार पर्ण हलत नाही, त्यांच्या इच्छेनुसार पृथ्वीची गती काय, आपण माणूस एक पाऊल पुढे टाकू शकत नाही. आणि स्वामी महाराजांचे अनुभव म्हणाल तर आयुष्यामध्ये प्रथम स्वामी आले, आमची मोठी काकी आहे. ओके. काकीच्या अंजली कदम म्हणून. तर त्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा खूप मोठा फोटो आहे. ओके. लहान असताना आम्ही त्या काकीकडे आम्ही जायचो तर त्यावेळेला
स्वामींचा फोटो आम्ही तस्वीर बघायचो, आम्ही म्हणायचो अरे कोण हे बाबा बसलेत की ज्यांच्या अंगावर एकही वस्त्र नाही, फक्त त्यांच्या मांडीमध्ये एक वस्त्र घातलेलं आहे आणि जाण बाहू असे कोण आहेत. आणि तोपर्यंत एवढी समज नव्हती की बाबा स्वामी कोण आहेत काय आहेत. पण दिवस निघत गेले अशा काही स्टेज येतात. त्या स्टेजमध्ये तुम्हाला ज्या वेळेला एकटं वाटतं, ज्यावेळी आपण ज्यावेळी यंग जनरेशनमध्ये असतो त्यावेळेला आपल्याला काय असं वाटत असतं ना की अरे आपले मित्र आहेत ना तेच आपली दुनिया आहे. करेक्ट, बरोबर. आपल्याला आपले मित्र हीच दुनिया आहे. अरे आई वडील बोलतात ना छट, आई वडील कोण नाही काय नाही. त्यावेळेला असे काही प्रसंग येतात की जी मित्रमंडळी जी तुमच्या एकाच ताटात बसून खाल्लेली माणसं असतात, जी कायम म्हणतात तुम्हाला की अरे कितीही काय झालं तरी तुझी साथ मी काय सोडणार नाही, पण ज्यावेळी संकटाची डोंगरं येतात ना त्यावेळी हीच मंडळी पहिली पळ काढतात. त्यावेळेला कार्य सुरू होतं ते स्वामी महाराजांचं. कारण तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या एक जनरेशन अशी असते की आपल्याला कायम वाटतं की आई वडिलांना नाही मित्रांना शेअर करायचं, पण तुम्ही सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचा हेच मित्र पुढे गैरफायदा घेतात. पण आपण चुकतो कुठे, ह्याच गोष्टी योग्य वेळी स्वामींना सांगितल्या तर त्याच्यावरती आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. करेक्ट. आणि स्वामी तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमच्या प्रत्येक हालचाली ज्या वेळेला तुम्ही स्वामी महाराजांचं दास्यत्व पत्करता त्यावेळेला स्वामी तुमचा योगक्षेम वाहतात. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जो जो माझी आठवण काढेल त्या क्षणाला मी तिथे हजर असेल. बरोबर. म्हणजे नास्तिक आहेत त्यांनी हे बोलता कामा नये की दाखवा तुमचे स्वामी. मग अशा व्यक्तीने स्वतःचं नाक दाबून 15 मिनिटं राहून दाखवावं. बरोबर. तुमच्या अंतरीतून जो आवाज येतो की बाबा नाकावरचा हात काढ, ते स्वामी आहेत. स्वामींना बघण्यासाठी अक्कलकोटात जाण्याची गरज नाही. तुमच्या हृदयामध्ये स्वामी आहेत. जेवढं तुम्ही नामस्मरण कराल, जेवढे तुम्ही त्यांच्या भक्तीकडे वळाल, तेवढे स्वामी तुमच्या अंतरी अजून जास्त बसत राहतील. बरोबर. हा अनुभव म्हणाल स्वामी महाराजांचे तर लहान असताना, एक लहान म्हणाल तर एक शालेय जीवनामध्ये एक चांगला पिरियड बघितलेला आहे, एक वाईट पिरियडही बघितला आहे. वाईट पिरियडमध्ये माझ्या घरातली स्वामी महाराजांची मूर्ती नव्हे फोटो होता. खूप बेकार म्हणजे अवस्था होती त्यावेळेला. तर तो फोटो मी स्वतः माझ्या हाताने वाशीच्या खाडीमध्ये टाकलेला आहे. त्यावेळेला महाराजांचं असं काहीच नव्हतं की बाबा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये येणार, पुन्हा स्वामी आयुष्यात येतील, हे असं काहीच नव्हतं. म्हणजे हा ब्रॉच लागणं ही मोठी कृपा आहे त्यांची. की स्वामींचा ब्रॉच छातीवरती मिरवणं ही सगळ्यात मोठी कृपा आहे. आणि पुन्हा स्वामी आयुष्यामध्ये येणं ही एक लीला आहे. परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडवत असतो त्या लीलेस्वरूप घडवत असतो. तुमच्या आयुष्यामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक घटना ह्या त्यांच्या इच्छेनुसार घडतात. जर तुम्ही त्यांना टाकलं असेल ना, पण ते तुम्हाला टाकत नाही. बरोबर. म्हणून त्यांचं वाक्यच आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. बरोबर. आणि ह्या प्रत्येक संकटात ना स्वामी महाराज अलगदपणे बाहेर काढतात. महाराजांचा तारक मंत्र असो, प्रचंड सेवा आहेत स्वामींच्या, म्हणजे गुरुचरित्र आहे किंवा स्वामी लीलामृत ग्रंथ आहे महाराजांचा प्रासादिक, असे प्रत्येक ग्रंथ आहेत. प्रत्येक ग्रंथामध्ये विशिष्ट असे त्यांचे मंत्र दिलेले आहेत. प्रत्येक मंत्रामध्ये जी ताकद नाही ती ताकद श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी मंत्र आहे. बाळप्पा महाराजांच्या बेंबीमध्ये एका दृष्ट व्यक्तीने विषप्रयोग करून त्यांच्यावरती काळ्या विद्येचा प्रयोग केला. त्यावेळेला स्वामी समर्थांकडून त्यांनी अनुग्रह घेऊन हा जो मंत्र आहे, बाळप्पा महाराजांनी स्वतः स्वामींना विचारलं की महाराज कुठल्या मंत्राचा जप करू, तुमच्या नावाचा जप करू का? तेव्हा महाराजांनी हलकीच मान हलवून त्याला दुजोरा दिला आणि त्याचा एक विशिष्ट लक्ष म्हणजे 1.25 लाख असा जप केल्यानंतर त्यांच्या बेंबीतनं ती विषाची पुडी अलगद बाहेर पडली. हा स्वयंसिद्ध जप जो आहे श्री स्वामी समर्थ, हा प्रत्येक माणसाने कुठेही करावा. तुम्ही स्मशानात असाल, तुम्ही वॉशरूमला असाल, तुम्ही दुःखाला गेलात, तुम्ही सुखाला गेलात, प्रत्येक ठिकाणी हा जोराने ओढून दाखवायचा नाहीये. बरोबर. तुम्ही जेवढं मनोमन त्याचा जप कराल तेवढं तुमच्या सभोवतालचा जो ऑरा आहे ना तो क्लिअर होत जातो. लोकांकडनं मी बरेच ऐकलेलं आहे, खूप रील्स बघितलेले आहेत. तुमचा ऑरा क्लिअर करायचा असेल तुम्ही सकाळच्या कोवळ्या उन्हात जा
करेक्ट. तुम्ही मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, तुम्ही समुद्राच्या पाण्यात जा, कोणाला इथं वेळ म्हणजे नाही. ऑरा क्लिन्झिंग साठी भरपूर काही गोष्टी हा, असतात. भरपूरशा गोष्टी आहेत. पण माझ्या अनुभवानुसार तुम्हाला ऑरा क्लिनिंग करायचं आहे ना, नामस्मरण. नामस्मरण तुमचं दांडगं असेल ना, तुम्हाला कुठलीच पिशाच्य शक्ती स्पर्श करू शकत नाही. ओके. आणि प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक जगातल्या सगळ्या तंत्र, मंत्र, यंत्र ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या ठिकाणी येऊन थांबतात ते एकमेव स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थांचे चरण. करेक्ट. बरोबर. असं आहे. त्याच्यामुळे तुम्ही इतर कुठल्या फंदात अडकण्यापेक्षा महाराजांचं स्मरण जेवढं कराल ते तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि अनुभव म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टीत म्हणजे ज्या वेळेला महाराजांचा फोटो मी स्वतः वाशीच्या खाडीमध्ये फेकला, मी स्वतः ही गोष्ट मी आज कॅमेऱ्यासमोर कबूल करतो की बाबा महाराजांनी मला क्षमा करावं. पुढच्या आयुष्यामध्ये स्वामीच्या आयुष्यामध्ये आले ते आमच्या काकीमुळे. त्यांच्या घरात जी तसबीर होती स्वामी समर्थांची, आम्ही त्यांना नेहमी म्हणायचो काकीला आमच्या की काकी कोण आहेत हे, काय आहेत. काकी म्हणायची अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. आणि तेवढाच एक काय तो संबंध. काही वर्षानंतर अशा विविध गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत, असे विविध नातेवाईक बघितलेले आहेत की जे नातेवाईकच नातेवाईकांना बिघडवतात. करेक्ट. पण आमच्या काकीने आमचा हात धरून आम्हाला मठात नेलं. ओके. की बाबा तुम्ही मठात चला, मठ काय ते तुम्ही बघा. मंदिर संकल्पना टोटल वेगळी आहे आणि मठ ही संकल्पना टोटल वेगळी आहे. मठ ही संकल्पना स्वामींची आहे आणि मंदिर ही संकल्पना देवी देवतांची आहे. देवी देवता झुकण्याचं काम करतात स्वामी समर्थांच्या पुढे, म्हणून ती मठ संकल्पना आहे. ओके. मठ म्हणजे काय, जिथे तहानलेला, भुकेलेला अशी जी कोण असेल व्यक्ती त्याला तिथं आधार मिळतो. ती जागा म्हणजे काय तर मठ. मंदिर म्हणजे काय, फक्त शोबाजी. मठामध्ये जाऊन तुम्ही तुमची गाऱ्हाणी मांडू शकता. ओके. पण मंदिरात जेव्हा तुम्ही जाता, तुम्ही महाराजांचा कुठलाही मठ बघा, तुम्ही अक्कलकोटचं स्वामी समर्थ मठ बघा किंवा आपल्या मुंबईतले मठ आहेत, प्रत्येक गावोगावी पण आता मठ झालेले आहेत. मठ ही खूप शांत, सोज्वळ आणि एक व्यवस्थित परिपूर्ण असलेली जागा असते जिथे झगपक नाही, काय नाही. देऊळ संकल्पना तुम्ही बघाल, झुंबर लटकलेली आहेत, कुठं काय लटकलेलं आहे. म्हणजे त्या इंटिरियर मध्ये एवढा खर्च होतो की माणूस आतमध्ये शिरल्यानंतर देवाकडे लक्ष नाही, पण इंटिरियर कडे लक्ष जातं. मग तुम्ही परमेश्वर जो आहे आतमध्ये बसलेला आहे त्याच्याकडे तुम्ही बघतच नाही. करेक्ट. मठात शिरल्यानंतर माणसाचं लक्ष मठाकडे जात नाही, महाराजांच्या मूर्तीकडे जातं. बरोबर. का तर माझे स्वामी समोर बसलेत, माझी माऊली समोर बसलेली आहे की जी मी सांगितलेली घराणी पटकन सोडवेल. स्वामी समर्थांचं एक संस्कृतात एक वाक्य आहे की दत्तमाला मंत्र जो आहे स्वामी समर्थांचा म्हणजे दत्त महाराजांचा, त्यात दिलेलं आहे स्मर्तगामी स्वभक्तानाम उद्भवता भव संकटात. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये असता त्या त्यावेळी तुम्ही त्यांचं स्मरण करता, त्या स्मरण केल्या क्षणी तुम्हाला ते गुप्त रूपाने मदत करतात. ओके. पण ते गुप्त रूपाने कधी मदत करतील, तुम्ही त्यांचं स्मरण ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. जोपर्यंत तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स आहे तरच तुमचा चेक वटेल. बरोबर. तुमच्या अकाउंटमध्ये नामस्मरण रूपी बॅलन्स नसेल तर तुमचा चेकच वटणार नाही. बरोबर आहे. मग माणूस काय म्हणतो, अरे माझं कामच होत नाही, एवढी डोकी फोडतो तरी पण होत नाही. अरे मूर्खा, पण तुझं अगोदरचं बघ ना. करेक्ट. तुझ्या अगोदरची काही कर्म आहेत, तुझ्या अगोदरचे काही खड्डे आहेत, ते बुजल्याशिवाय स्वामी महाराज तुला मदत करणार नाही. किंवा इतर कुठलीही शक्ती असेल. करेक्ट. सात्विक शक्ती म्हणाल तर ती उशिराने कार्य करेल पण तुमच्या आयुष्यात आनंद देईल. पण तांत्रिक शक्ती जी असते ती लवकर मदत करेल पण ते दुःखाचं कारण आहे. बरोबर. आज आनंदी आहे तुम्ही पण उद्या दुःख येणारच आहे, हे तर 100%. करेक्ट. पण तुम्ही आज नामस्मरण कराल पण उद्या खड्ड्यात पडताना वाचाल तुम्ही. बरोबर. तांत्रिक शक्ती तुम्हाला आता खड्ड्यात पडताना वाचवेल पण पुढे मोठा तुमच्यासाठी एक खड्डा खणलेला असेल. बरोबर आहे. हे त्यांचं कार्य आहे. स्वामी समर्थांच्या पुढे कुठलीच शक्ती टिकत नाही असं आहे. आणि हे अनुभव म्हणाल तर माणसाला जीवनाच्या टप्प्यावरती अनुभव हे हवेत, त्यातून माणूस शिकत जातो. करेक्ट. स्वामी समर्थ कोण आहेत तर प्रत्यक्ष दत्तावतारी नाही तर प्रत्यक्ष दत्तच आहेत ते. बरोबर. एक संकल्पना आहे की आपल्या म्हणजे जे कोणी स्वामी समर्थांना मानणारा आहे, स्वामी समर्थांचा एक फॉलोअर खूप आहेत महाराजांचे, त्यांचं म्हणणं कसं आहे की दत्तावतारी श्री स्वामी समर्थ. स्वामी दत्तावतारी नाही तर स्वामी प्रत्यक्ष दत्त आहेत.
तुम्ही त्यांना प्रत्यक्ष दत्त म्हणूनच संबोधन करा. समजलो. मुख्याध्यापक हा मुख्याध्यापकच असतो, त्याला तुम्ही शिक्षक म्हणून बोलून चालणार नाही. करेक्ट. असं आहे. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना आणि तुमचं आणि त्यांचं नातं आहे ना, हे एवढं खट्ट बॉन्डिंग पाहिजे ना, की तुम्ही कुठेही असाल, अगदी पार दुबईच्या शेखकडे जरी अडकला असाल ना कैदेत, आणि तिथं तुम्ही साथ घातलीत ना, तरी ते तुमच्या मदतीला धावून येणार. धावून आलेले आहेत ह्याचे दाखले गुरुचरित्रामध्ये दिलेले आहेत. 14वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये जो सायनदेव होता त्याच्या मदतीला सद्गुरू धावून आले त्यांच्या मदतीला, की बाबा तो यवन असेपर्यंत तुला तिथं तुझ्या अंगालाही झळ लागणार नाही. ओके. तो अध्याय जो आहे मेरुमणी आहे, गुरुचरित्रातला 14वा अध्याय जो आहे तो अध्याय जे दत्त संप्रदायातले आहेत, स्वामी संप्रदायातले आहेत, त्यांच्यासाठी मेरुमणी. तुम्ही ज्या वेळेला घरातून बाहेर पडता त्यावेळेला हा 14वा अध्याय एकदा वाचून घराच्या बाहेर पडायचं. त्या अध्यायाचा भावार्थ, त्या अध्यायाचा सारांश असा आहे की जवनवरी तू परतोनी येसी असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी जाऊ आम्ही येथून. जोपर्यंत तू परतून येत नाहीस ना तोपर्यंत तुझी संपूर्ण जबाबदारी आमच्यावर आहे. हे अभिप्राय वचन त्या 14वा अध्यायामध्ये दिलेलं आहे. म्हणून 14वा अध्याय मेरुमणी आहे गुरुचरित्रातला. तो तुम्हाला वाचायला जरी नाही जमला ना, गुरुचरित्र उघडायचं, स्मरण करायचं स्वामी महाराजांचं, दत्त महाराजांचं, आणि त्या 14वा अध्यायातल्या प्रत्येक ओळीवरती फक्त बोट फिरवायचा, झाकायचं, नमस्कार करायचा आणि निघायचं. कारण मुंबईची पब्लिक, मुंबई म्हणजे रावणाची लंका. बरोबर बरोबर. जर तो घरी परतून व्यवस्थित आला तर घरचा, नाही तर हार्बर लाईनचा. असं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तेवढा वेळ नसेल, तुम्ही बोटं फिरवायची, झाकून नमस्कार करून महाराजांचं स्मरण करून बाहेर पडायचं. तुम्ही घरी शाश्वत सुखरूप परत येईपर्यंतची जबाबदारी स्वामींची असते, बरोबर, दत्त महाराजांची असते. हा, पण कसं आहे, तुम्ही योग्य कर्मात हवे. तुम्ही दारू पियाल, झिंगाल आणि स्टेशनवर पडाल तर ती जबाबदारी देवाची नाही, बरोबर, ती तुमची कर्म आहेत. करेक्ट. हा कर्माचा प्रसंग आहे. तुम्ही जसे कर्म कराल तसे तुम्हाला ते रिटर्न मिळतात. राईट. समुद्रात आपण घाण टाकतो, ती घाण समुद्र आपल्याला व्याजासकट परत देतो. बरोबर. असं आहे. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही जे कराल ते चांगल्या कर्मांनी करा, महाराजांचं स्मरण चांगल्या हेतूने करा. काही लोकांचं असं आहे की बाबा, काही लोक नामस्मरण करतात दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी. अशीही भरपूरशी लोक बघितलेली आहेत की बाबा नामस्मरण करतात दुसऱ्यांचं वाईट होण्यासाठी, बाबा त्याचं वाटोळं होऊन देत. अरे मूर्खा, पण त्याचं वाटोळं होण्याआधी तुझं वाटोळं होईल. बरोबर बरोबर. तू जर दुसऱ्यांसाठी खड्डा खणत असशील तर त्याच्या आधी तुझ्यासाठी खड्डा खणलेला आहे. करेक्ट करेक्ट. तुम्ही देवाचं नामस्मरण करता म्हणजे काय, माणूस काय करतो, देवाचं नामस्मरण कशासाठी करतो, बाबा मला पैसा हवा, मला गाडी हवा, बंगला हवा, मला एकदम टकाटक बायको पाहिजे, म्हणजे मला नाही पण 4 चौघांनी तिला बघितली पाहिजे. पण एक लक्षात ठेवायचं कायम, तुम्ही ज्यावेळी एखाद्या संप्रदायात, दत्त महाराजांचा संप्रदाय, स्वामी महाराजांचा संप्रदाय, तुम्ही ज्यावेळी त्यांचा बोट धरता श्रद्धेने, त्यावेळी तुमच्यासाठी व्यवस्थितपणे नेमणूक करून ठेवलेली असते. त्यांनी सोळप्पांच्या घरी जेव्हा स्वामी समर्थ प्रकट झाले, प्रकट म्हणजे स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटामध्ये आले त्यावेळी स्वामींनी प्रथम चौकशी केली चोळप्पांची, की माझा चोळ्या कुठे. अक्कलकोटच्या वेशीवरती खंडोबाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये स्वामी, तिथे एक कट्टा होता, तो आता ती शिळा आतमध्ये ठेवलेली, तिथं स्वामींच्या पादुका आहेत. तिथं महाराज 3 दिवस बसून होते. आणि तिथं एक यवन व्यक्ती होती, तर ती व्यक्ती स्वामींना रोज बघायची की अरे हा कोणतरी फकीर बसलेले आहेत. आणि महाराजांची अवस्था पूर्ण दिगंबर अवस्थेत स्वामी असायचे. तर त्यांनी महाराजांना विचारलं चिलीम पियोगे, तर त्यांनी सांगितलं तुम पिलाओगे तो हम पियेंगे, म्हणून रिकामी चिलीम स्वामींच्या हातात दिली. हातात दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये त्यांनी आपोआप अग्नी प्रज्वलित केला. त्यावेळी ती जी यवन व्यक्ती होती त्याला चूक कळून आली की आपण कुठल्या तरी, म्हणजे अंगावर काटा येतो आजही. आणि ही गोष्ट मी लहान असताना पण बघितली आहे की महाराज हे ते रिकामी देतात चिलीम, आणि का तर परीक्षा घ्यायला, त्यांची मस्ती उडवायसाठी. बरोबर. पण तुम्ही मस्ती कोणाची उडवता ह्याचं भान पाहिजे. थोरांची मस्ती, सत्पुरुषांची मस्ती, संतांची मस्ती कधीच उडवायची नाही, माणसाची आपोआप जिरते.
तुम्ही लहान मुलं, तुम्ही मित्रमंडळी असाल तर एकमेकांची मस्ती उडवा. आणि मस्ती म्हणजे तुम्ही परीक्षा घ्यायला नका जाऊ. हो, कारण तुम्ही ऋषीचं मूळ, नदीचं कूळ, हे जे आहे ना, ह्या गोष्टी कधीच विचारायच्या नाही. बरोबर बरोबर. तो जेव्हा त्यांनी अग्नी प्रज्वलित केला त्यांनी, त्यावेळेला समोरचा होता, त्याला चूक कळली. त्यावेळेला म्हणजे दुपार मध्यान्ह काळचे 4 वाजलेले अक्कलकोटात. आणि जी बांग होते, म्हणजे मशिदींवर बांग होते, ती बांग झालेली. तेव्हा स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या नमाजाला निघून जा. ओके. तेव्हा त्यांना कळलं की बाबा आम्ही परत कोणतरी आहेत. त्यांना कळलं की जी व्यक्ती रिकाम्या चिलिमीमधून जर धूर प्रकट करत असेल तर साधीसुधी व्यक्ती नाही. ते तिथंच नमाजाला बसले स्वामींच्या पुढे. असं की बाबा आमचे जे कोणी देव आहात ते तुम्हीच आहात. बरोबर. आज म्हणजे ही जी ख्याती होती महाराजांची ही दूर दूरपर्यंत नंतर पसरत गेली. ओके. आणि महाराज भुकेले होते. प्रथम गेले चोळप्पाच्या घरी. चोळप्पा जेव्हा स्वामींच्या समोर आले त्यावेळेला स्वामींनी एकच प्रश्न केला, अरे चोळ्या होताच कुठे? चोळप्पांना हे माहीत नव्हतं, कारण चोळप्पा म्हणजे खूप गरीब फॅमिली होती त्यांची. घराणं जे होतं ते खूप गरीब होतं त्यांचं. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांचा परोपकार करण्याची वृत्ती खूप होती. ओके. स्वामींचं आणि त्यांचं 7 जन्माचं नातं होतं. अच्छा. आणि त्यांची एक सवय होती, गावात कोणीही येऊ, फकीर येऊ, बाबा येऊ, बुवा येऊ, ते घरामध्ये आणून त्याला जेवण घालायचे. अच्छा. आणि ज्या यवन माणसाने महाराजांची मस्ती उडवली त्यांनीच चोळप्पांजवळ नेऊन दिलं. तेव्हा स्वामींनी विचारलं की चोळ्या तू इतके दिवस कुठे होतास? ओके. चोळप्पा महाराजांनी स्वामींना प्रश्न केला, मी तर तुम्हाला ओळखत नाही. तेव्हा महाराजांनी त्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला. ओके. हात ठेवला. हात ठेवल्यानंतर 507 जन्म त्यांना आठवले. ओके. ओके. ही सगळ्यात मोठी अनुभूती होती. म्हणजे जे आपण म्हणतो ना कुंडलिनी जागृत होणं वगैरे, तसा प्रकार महाराजांनी ताबडतोब डोक्यावर हात ठेवून त्यांना दाखवला की बाबा बघ तू ह्या जन्मामध्ये ह्या वेळेला माझ्यासोबत अशा अशा रूपामध्ये हजर होतास. अच्छा. जर स्वामी महाराज श्री विष्णू असतील तर चोळप्पा महाराज शेषशाही सर्प आहेत. समजलो. हे नातं त्यांच्यामध्ये होतं. म्हणजे ज्या वेळेला त्यांची पुण्य एवढी होती ना चोळप्पांची, का महाराजांसाठी समाधी जी होती, स्वामींची समाधी आहे, तुम्ही अक्कलकोटला कधी गेलात तर पुढचं जे दगडी बांधकाम आहे ते स्वामी समर्थांच्या डोळ्यासमोर झालेलं आहे. ओके. ओके. ते स्वामींनी स्वतः करून घेतलेलं आहे अक्कलकोटच्या राजघराण्याकडून. जे भोसले राजघराणं आहे त्यांच्याकडून. ते दगडी बांधकाम जे आहे ते स्वामींनी करून घेतलंय. पण जो आतला खड्डा खणलाय त्याला स्वामी म्हणायचे ब्रह्मानंदी गुफा. ओके. ती गुफा चोळप्पा महाराजांनी स्वतः खणलेली आहे. अच्छा. ओके. जर मी तुमचा मित्र आहे, मी तुमच्यासाठी खड्डा खणतोय आणि मी तुम्हाला म्हणालो की बाबा हे बघ तुला मेल्यानंतर इथंच गाडणार आहे मी, तुम्ही काय करणार? मला धो होणार. करेक्ट. करेक्ट. स्वामींनी विचारलं, अरे चोळ्या काय करतोयस? त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की तुम्ही जेव्हा निर्वाण होईल तुमचं तेव्हा तुम्ही इथंच समाधी घेणार. ओके. तेव्हा स्वामी हसून म्हणाले, अरे चोळ्या माझ्या आधी तुलाच ह्या खड्ड्यात मी घालतो. त्यानुसार स्वामींच्या प्रत्येक शब्दाच्या पाठीमागे एक अलौकिक असं तेज आहे. अलौकिक अशी वाणी आहे. ते जे म्हणायचे ती गोष्ट 100 नाही 1000% सत्य होणार. त्या उक्तीनुसार चोळप्पा महाराजांनी प्रथम देह ठेवला. अच्छा. त्याच्या 1.5 वर्षानंतर स्वामी समर्थांनी देह ठेवला आणि त्याच जागेत देह ठेवला. अच्छा. ज्याला ब्रह्मानंदी गुफा. त्या गुफेत महाराजांनी समाधी घ्यायच्या 15-20 दिवस आधी स्वामी त्या गुफेमध्ये जाऊन ध्यानाला बसायचे. ओके. ओके. ती पवित्र जागा आहे. महाराजांनी त्यांचंच घर का निवडलं? पूर्व पुण्याई. जसा पुंडलिकासाठी श्री विठ्ठल धावून आले तसे चोळप्पांसाठी श्री स्वामी समर्थ धावून आले. त्यांचं नातंच असं होतं. म्हणजे त्यांच्या एका हाकेवरती परब्रह्माला येणं झालं की स्वामी त्यांच्या घरामध्ये 22 वर्ष राहिले. 1 नाही 2 नाही 22 वर्ष. आपण 2 दिवस आलेला पाहुणा सहन नाही करत. ते 22 वर्ष त्यांच्या घरात राहिले. त्यांना प्रचंड त्रास दिला स्वामींनी. ओके. म्हणजे चूल पेटलेली असेल तर त्या चुलीमध्ये जाऊन पाणी ओतणं म्हणजे बाललीला म्हणतो, परमेश्वराच्या बाललीला. इतक्या म्हणजे केलेला स्वयंपाक जो होता तो गायींना घालणं. ओके. त्यांच्या घरामध्ये मोठे मोठे रांजण आहेत. अच्छा. चोळप्पा महाराजांचा वाडा बघितलात ना, मोठे मोठे पूर्वीचे रांजण आहेत. तर त्या काळामध्ये पुरणपोळी प्रकार जो आहे आपला तो व्हायचा खूप. महाराजांना पुरणपोळी अतिप्रिय. अच्छा. म्हणजे तुम्हाला स्वामींना जर लाडेगोडे लावायचे असतील ना तर तुम्ही पुरणपोळीची तुपातली पुरणपोळी करायची स्वामींसाठी.
आणि ती महाराजांना तुम्ही द्यायची. स्वामी तुमच्यावरती प्रसन्न. अच्छा. म्हणजे महाराज म्हणजे म्हणतो ना आपण सांब सदाशिव भोळा शंकर, तसं स्वामींचं आहे. ओके. तुम्ही त्याला जसं जल द्याल तो तुमच्यावर प्रसन्न होणार. महाराजांना जेवणात काय आवडतं तर पुरणाची पोळी, कांद्याची भजी स्वामी समर्थांना प्रचंड प्रिय. तुम्ही ती ज्या भक्तीने द्याल ना, हे नाही की तुम्ही चांदीच्याच ताटात दिलं पाहिजे, वरून फुलंच टाकली पाहिजे, अजिबात नाही. तुम्ही ज्या भक्तिभावाने द्याल त्या भक्तिभावानुसार तुमच्यावरती ते प्रसन्न होणार. करेक्ट करेक्ट. ही जी काही मंडळी आहेत, चोळप्पा महाराज, बाळप्पा महाराज, सुंदराबाई काडगावकर, तुम्ही ऐकून असाल की त्यांचा एवढा अधिकार होता की त्यांच्या आज्ञेशिवाय स्वामी समर्थ जेवायचे नाही. अच्छा. म्हणजे जर चुकून माकून स्वामींना कधी काय खायची इच्छा झाली, कारण महाराजांकडे विविध प्रकारचे लोक यायचे, मुसलमान, युरोपियन, त्यावेळेचे इंग्रज अधिकारी, प्रत्येकावरती स्वामींनी कृपाहस्त केलेला आहे. अच्छा. म्हणजे महाराजांनी ज्या लीला एवढ्या केल्या ना, जर कोणाला तिथं कोण हजर असतं ना तर त्याच्यावरती एक डिक्शनरी झाली असते. एवढ्या महाराजांनी लीला केलेल्या आहेत. स्वामी त्यांच्या घरात राहिले चोळप्पांच्या, त्यांना प्रचंड त्रास दिला. म्हणजे पहिले 2 महिने तर अक्षरशः उत्मात. नंतर ती एक परीक्षा होती. चोळप्पांना माहिती होतं की बाबा जो आपल्या घरात थांबलाय पाहुणा म्हणून, कारण त्यांच्या घरातले इतर सदस्य होते ते पाहुणेच म्हणायचे की बाबा हा कोण बुवा आलाय, दिगंबर अवस्थेत घरात फिरत असतो, आम्हाला त्रास देत असतो, की त्यांची एक संकल्पना वेगळी होती. बरोबर. पण चोळप्पांना माहिती होतं की आपल्या सोबत जे वावरत आहेत ते साधीसुधी व्यक्ती नाहीये. बरोबर. ज्या वेळेला एकनाथ महाराज पैठणचे, त्यांच्या घरात श्रीखंड्याच्या रूपाने श्री विठ्ठलांनी पाणी भरलं. 14 वर्ष त्यांना ओळख नव्हती, पण श्रीखंड्या जेव्हा निघून गेले त्यावेळेला त्यांना ओळख पटली की अरे रे, पांडुरंग आपल्या घरात पाणी भरत होता. पण ही जी काही उक्ती होती ती चोळप्पांना आधीच माहिती होती की बाबा हे चालते फिरते देव आहेत, दुसरे तिसरे कोणी नाही, की बाबा प्रत्यक्ष जगत नायक, जगत पिता आहे, तो आपल्या घरामध्ये राहतोय. आणि ह्या उक्तीनुसार 22 वर्ष ते अक्कलकोटात राहिले. स्वामी समर्थ कर्दळी वनात प्रकट झाले. आता भरपूर लोकांचं एक हे आहे की नक्की प्रकट कुठे झाले, ते प्रकट झाले छेली खेडे ग्राम म्हणून एक आहे, पंजाब प्रांतात मध्ये एक गाव आहे, तिथं ते प्रथम प्रकट झाले बालरूपामध्ये. तिथून ते पुन्हा गुप्त झाले. ते अक्कलकोटामध्ये प्रकट व्हायच्या अगोदर एक जवळजवळ 700-750 वर्षाचा कालखंड गेला असेल. हा 4था अवतार आहे. स्वामी समर्थ दत्त महाराजांचा 4था अवतार. त्याच्या आधी नृसिंह सरस्वती, तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल त्यातला 52वा अध्याय आहे, त्याच्यामध्ये नृसिंह सरस्वती महाराज दाखवलेले आहेत. त्यात कागदावरती चित्र आहे, कमळामध्ये बसलेले आहेत, त्यांचे 4 शिष्य उभे आहेत, त्यांच्या हातात त्यांनी 4 चाफ्याची फुलं दिलेली आहेत, आणि ते कर्दळीवनामध्ये गुप्त झाले की तुम्ही स्मरण, म्हणजे त्यांनी सांगितलंय तुम्ही स्मरण केल्यानंतर मी हजर राहणार. हे त्या 52व्या अध्यायामध्ये तो अवतार समाप्तीचा तो हे. हे म्हणजे कसं माणसाच्या एक म्हणतो ना मेंटॅलिटीसाठी दिलेलं आहे की ती अवतार समाप्ती. पण संतांची अवतार समाप्ती होत नसते. तुम्ही त्यांचं स्मरण केल्यानंतर ते हजर राहतात. एवढे मठ आहेत स्वामींचे, कितीतरी लोक जातात. महाराजांची खरी म्हणतो ना लीला कशी आहे तुम्हाला सांगतो. कोरोना झाल्याच्या नंतर जो पिरियड आला ना, त्या पिरियडमध्ये स्वामी समर्थांकडे जाण्याचा कल वाढला. लोकांना स्वामी समर्थांची गरज भासू लागली. नवे तर स्वामींना तुमची गरज आहे की माझी बाळं कशी आहेत, माझी लेकरं कशी आहेत. प्रत्येकाचं मरण अटळ आहे, ते येणंच आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला म्हणतो ना आपण की काहीतरी करायचं आहे, मग तुम्ही स्वामी भक्ती करा. कारण त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला बोलवणं नाही. आज आपण इथं बसलोय, स्वामींबद्दल बोलतोय, ही पण त्यांची इच्छा आहे. कारण त्यांची इच्छा, कारण एखादी व्यक्ती म्हणते 2-3 महिन्या अगोदरपासून की दादा पॉडकास्ट करायचा आहे, पण ते पॉडकास्टला योग्य वेळ येत नाहीये. आणि आपलं पण 1.5-2 महिन्यापासून बोलणं चालू आहे की बाबा होणार आहे. पण त्या घटनेसाठी योग्य वेळ, योग्य मुहूर्त, सगळ्या गोष्टी लागतात. तुम्हाला जर स्वामींबद्दल बोलायचं आहे ना, तर ती जागा पण व्यवस्थित हवी. तुम्ही कुठे बारमध्ये जाऊन किंवा कुठे जाऊन त्या गप्पा होणार नाहीत. त्यासाठी ती जी जागा आहे ती पण प्रॉपर हवी. महाराजांची इच्छा असेल तरच त्या जागेत महाराज येतात आणि तुमच्या मुखातून वधून घेतात, त्यांचे शब्द वधून घेतात की बाबा स्वामी समर्थांविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचंय असं. आणि स्वामी काय करतात,
तुमच्या आयुष्यामध्ये हात जर बोटावर म्हणजे हातावर असेल ना तर ते बोटावर आणतात. ओके. हे नाही की तुम्हाला ते भोगणंच नाही. प्रभू श्री रामचंद्रांना वनवास होता, त्यांना भोगावा लागला, पण ते कसं झालं की ज्या गोष्टी काही होत्या त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या हातावरती होत्या त्या बोटावर आल्या. करेक्ट. असाच आपण परमार्थ जेव्हा करतो, स्वामी समर्थांचा म्हणा, इतर कुठल्याही देवतेची तुम्ही जेव्हा उपासना करता ना, अशी करा ना की तुम्हाला हातावरचं बोटावर नाही पण तो परमेश्वर धावून आला पाहिजे. करेक्ट. तुमच्या मदतीसाठी. आमच्या घरातला एक किस्सा सांगतो तुम्हाला. आमच्या काकीच्याच घरातला आहे. ओके. ते त्यांचं घर, खिडकी आणि स्वामींचा फोटो असा समोरासमोरच होता. काकी आमची राहते 7व्या फ्लोअरवरती आणि नवीन कन्स्ट्रक्शन होतं घरामध्ये. आणि घरामध्ये काकी एकटीच. ती गॅलरीमध्ये म्हणून गेली आतमध्ये काच साफ करावी म्हणून आणि खिडकी बंद झाली. ओके. आणि 7व्या फ्लोअरवरती गॅलरीला कठडच नाही. ओके. आणि झालं असं की ती म्हणाली की आता मी गेली म्हणून. बरोबर बरोबर. आणि नंतरचा असा हे की प्रसंग, तिने फक्त डोळे मिटून आतला जो फोटो होता महाराजांचा तो बघितला तिने आणि स्वामींना सांगितलं हात जोडून की महाराज तुम्ही आता आहेत ना बाहेर काढा. कारण 7व्या मजल्यावरून खाली वाकून बघू शकत नाही, प्रचंड हवा आणि वाकून तोल गेला तर जबाबदार कोण? करेक्ट. कारण ती एकटीच घरात. डोळे मिटून नामस्मरण केलं. 5व्या मिनिटाला खट म्हणून आवाज आला. तिला वाटला दरवाजा ठोकला. डोळे उघडून बघते तर स्लायडिंगची खिडकी ओपन होती. म्हणजे हे जे अनुभव आहेत ना, हे तुम्ही प्रत्येकाला सांगा स्वामी कोण आहेत. समजलं. स्वामी एक म्हणतो ना की तुमच्या हाकेला धावणारे. तुम्ही ज्या पद्धतीने स्मरण कराल ना त्या पद्धतीने. काही लोक आपण बघतो की त्यांचा ऑरा खूप क्लिअर असतो, त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज असतं की ती व्यक्ती आपल्याकडे आली, आपल्याकडून बसून निघून गेली तर तुम्हाला प्रसन्न वाटतं की अरे खूप बरं वाटलं हे आले आणि निघून. काही लोक असे असतात ना की जे येतात त्यांच्या कपाळावर कायम आट्या आणि ते गेल्याच्या नंतर ना आपलं डोकं दुखतं. करेक्ट. अशा भरपूरशा गोष्टी असतात. असं पण होतं. ह्या आहेत या नेगेटिव्ह एनर्जी जी म्हणतो ना आपण, ती ही नेगेटिव्ह एनर्जी आहे. नजरेमध्ये दगडाला चिरण्याचं सामर्थ्य आहे, पण तुमची नजर अशी ठेवा ना सुकलेलं फुल उमलेल. असं आहे. म्हणजे तो ते एक म्हणतो ना की आमच्या काकीने आम्हाला जी काही भक्ती दिली स्वामी समर्थांची, म्हणजे आम्ही म्हणतो की महाराज आमच्या आयुष्यामध्ये खूप लेट आले. जर थोडा हा जो काळ होता तुम्ही म्हणालात की फोटो तुम्ही समुद्रात विसर्जन केला, त्यानंतरचे जो काही कालखंड होता ना तो प्रचंड म्हणजे भयानक असा होता. ओके. की त्याच्यामध्ये आम्हाला जो काही सपोर्ट करायचा होता तो आईच्या माहेरच्या मंडळी जी काही लोक होती, माझी ही जी काकी म्हणालो अंजली कदम, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला. म्हणजे एक म्हणतात ना की स्वामी त्यांच्या रूपाने मदतीला धावून आले आमच्या आयुष्यामध्ये की तिचे ऋण फिटणं नाही. म्हणजे एक डोळ्यात पाणी येतं आज पण की ते म्हणतात ना की तुम्ही ज्यावेळी संकटामध्ये असता आणि त्यावेळेला खरे कोण आणि तुमचे परके कोण हे त्यावेळेला तुम्हाला कळतं. बरोबर. अशा वेळी म्हणजे असं असतं की आपण काही लोकांचा नाहक राग करत असतो. एक असतं ना मुलांचं एक माइंड सेट असतं की आता तुमचे मामा तुमच्या घरात येणार आणि एकच बिस्किटचा पुडा आणला की लहान मुलांचं एक माइंड असतं, याला मामाने एकच पुडा आणला पण दुसरे येत आहेत ते तो फुल मिठाया घेऊन येत आहेत. एक माइंड सेट असतं. तसं आमच्या मामांबद्दलचं असं मत होतं की आणि आमचे मामा खूप एकदम म्हणजे गरीब गाय, खूप प्रेमळ आहेत सगळे आणि असं एक माइंड सेट होतं. पण त्या पडत्या काळामध्ये नामस्मरण आईचं भरपूर चालू होतं. आई आमची प्रचंड देवभोळी आहे. म्हणजे देवाची भक्ती करणं तिचा असं आहे की त्यांची उपासना केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. मग तिचं एक म्हणणं आहे की तांगड्या तोडून हातात देईन पण उपासना केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. तिचं म्हणणं कसं की ते नामस्मरण तुम्हाला तारणार आहे. असं ते नामस्मरण तुम्हाला तारणार, ते तुम्हाला संकटातून बाहेर पाडणार. म्हणजे एक अनुभव असा आहे माझा, आमच्या माणगावच्या अलीकडे एक गाव आहे इंदापूर म्हणून. इंदापुरातून तळा म्हणून एक गाव आहे. इंदापुरातून तळायला जायला एक रस्ता जो आहे ना तो किती किलोमीटरचा अंदाज मला माहित नाही, पण इंदापुरातून तळायला जायला जवळजवळ अर्धा तास लागतो. तिथं ना एक असा एक प्रसंग घडलेला आहे.
खूप जुन्या काळात हम्म. वराडच्या वराड कोसळलेला आहे तिथे. ओके. आणि लग्नाची तो जी जो- हा, वराड- लग्नाची हा. वराड असतात ना, तो तिथं कोसळलेला हा. आहे. आम्हाला ह्याबद्दल काहीच माहित नव्हतं. माझा एक भाऊ आहे, मावशीचा मुलगा माझ्या, सागर राऊत म्हणून. ओके. तर त्याच्या गाडीवरती बसून आम्ही पौर्णिमेच्या रात्री तिकडे चाललेलो. ओके. म्हणजे आयुष्यामध्ये स्वामी आल्याच्या नंतर हा. स्वामी तुम्हाला कसं रक्षण देतात ना, संरक्षण, हा, हा. हा तो प्रसंग हा, हा, आहे हा. की पौर्णिमेच्या रात्री तिकडे चाललेलो आणि तिथे लोक अशी म्हणायची का बाबा तो रस्ता खूप हॉन्टेड आहे ओके. आणि आम्हाला जेवणाचं आमंत्रण होतं. ओके. फुडी असल्यामुळे हा. बाबा पटकन पळा. हा. की आम्ही रात्री गेलो, गाडी एका स्टेपला बंद पडली हा. चढणीवरती तिथे, आणि लिटरली जवळजवळ एवढ्या मोठ्या आकाराचे 2 ससे आले. ओके. ते ससे म्हणजे अंगावर अजूनही काटा येतो. ते चकवा टाईप. हा, चकवा टाईप. ते आले, ते दोन्ही पण आम्ही गाडी थांबवलेली. हा. भाऊ गाडी चालवत होता, मी पाठी बसलेलो. हा. दोघं पण आले आणि नुसते आमच्या गाडीच्या बाजूने नुसते नाचत होते. ओके. नुसते नाचत होते. हा. त्याला भावाला समजलं हा. की हा प्रकार आपण सापडलोय म्हणून. हा, हा. तो मला म्हणाला की दादा असं असं झालेलं आहे, हम्म, हम्म, काय करायचं तर तू सांग. मुलं हे बघ, स्वामी आपल्या सोबत आहेत, काय टेन्शन घेऊ नकोस. हम्म. असं आहे, ब्रॉच सोबतीला होतात, ओके. स्वामी सोबतीला आहेत. ओके. तू फक्त त्याला एवढंच सांगितलं, गाडीवर ना उतरू नकोस, ओके. अजिबात उतरू नकोस. त्यावेळेचा अनुभव असा आहे ना की जसा आम्ही मनातल्या मनात, तारक मंत्र नाही, पण अशा प्रसंगाला तारक मंत्र काय आठवत नाही आठवत. बरोबर. आठवतच नाही हा, बिलकुल. हा, स्पष्ट बरोबर. सांगतो मी, बरोबर. उगाच मी मोठेपणा करून नाही सांगणार. नाही, बरोबर आहे. हा, तारक मंत्र नाही, पण एक स्वामी समर्थांचं, बाबा स्वामी ह्या प्रसंगात ना तुम्ही दूर करा. करेक्ट. त्यावेळेला आहे ना, एक सर्प आला तिथे, ओके. जवळजवळ अजगरासारखा सर्प. तो आता ती कांडर होती का कुठला साप होता माहित नाही, ओके. पण त्या सर्पाने आहे ना त्या सशांना म्हणजे हुसकावून लावलं. ओके. हा. म्हणजे हुसकावून असं लावलं ना की आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलेलं आहे. ते सर्प ज्यावेळी रस्त्याच्या पलीकडे गेले ना, तेव्हा इनविजिबल. ओके. आणि आम्ही बघायला दुसऱ्या बाजूला चांदणं पडलेलं, पौर्णिमेची रात्र होती, हा. दुसऱ्या बाजूला की सर्प बघतोय, सर्प पण नाही. अच्छा. मग तो सर्प कोण होता, तर श्री स्वामी समर्थ. करेक्ट करेक्ट म्हणजे करेक्ट. महाराज सर्पाच्या रूपाने तुमच्या मदतीला धावून आले. बरोबर. म्हणजे आम्ही त्या प्रसंगात एवढे घाबरलो हम्म. की तळ्याचा रस्ता आम्ही धरलाच नाही. हा. आम्ही युटर्न मारून रिटर्न अच्छा. माणगावला. ओके. ओके. असं आहे, तो एक प्रसंग घडलेला आहे. त्यानंतर माणगावचा एक पूल आहे, त्या पुलावरती रात्री अशी एक सवय आहे की बाबा रात्री जेवण झाल्यानंतर गावाला आम्ही राऊंड मारायला राऊंड जातो. मारायला, हा. एक थोडा जिरेल जेवण ह्या दृष्टिकोनात. हा, शतपावली. ती शतपावली नसत, आमची खूपच पावलं होतात. असं आहे. तर त्या वेळेला ना रात्रीचा काहीतरी 1:15 झाला असेल, त्यावेळेला त्या पुलाच्या कठड्यावरती एक लहान मुलगा बसलेला. ओके. आणि त्या मुलाने लिटरली आम्हाला हाक मारली. हम्म. आणि हाक मारून त्या मुलाचे म्हणजे चांदणं वगैरे असं नव्हतं, पण बाजूला पोल होता लाईटीचा. हम्म. स्पष्ट बघितल्यानंतर त्या मुलाचे दोन्ही पाय ना नदीमध्ये होते. ओके. आणि तो मुलगा जो होता त्या पुलावरच बसलेला, तेवढ्या वरून खाली पाय त्याचे. तेवढ्या वरून त्याचे पाय खाली होते. ओके. अशा वेळेला पण महाराजांनी म्हणजे जी धावायची क्षमता नसते ना, त्या क्षमतेने आम्ही असे धावत गेलोय ना. पोलीस स्टेशन पार केल्याच्या नंतर जो माझ्या सोबतचा होता ना, त्याच्या कानामध्ये पाटणा आवाज आला हा. की माझ्या तावडीतनं सुटलात. ओके. हा एवढाच आवाज आला. हम्म. असं आहे. म्हणजे त्यावेळेला पण एक म्हणतात ना की स्वामी महाराज मदतीला तुमच्या हजर असतात. हजर असतात. असं आहे. मग ते प्रसंग 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 असे की त्यातून एक म्हणतात ना की महाराजांचे ऋण, हम्म. आईचे ऋण, म्हणजे मातृपितृ हे जे दोघं आहेत, आई वडील स्वामी समर्थ महाराज, यांचे ऋण फिटण्यासारखे नाहीत. आणि जी व्यक्ती तुम्हाला स्वामींपर्यंत नेते ना, त्या व्यक्तीचे पण ऋण फिटणं नाही. कारण कसं आहे बघा, हातामध्ये दारूचा ग्लास देणारी असंख्य मंडळी भेटतील, पण तुमचा हात धरून तुम्हाला मठात नेणारी व्यक्ती ही स्वामींसमान आहे. बरोबर 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 बरोबर. ती स्वामींसमान व्यक्ती आहे. मग त्या व्यक्तीला विसरणं म्हणजे तुमच्यासारखे महापापी कोणच नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. की बाबा तुम्ही त्या व्यक्तीला विसरलात म्हणजे तुमच्या आयुष्याला अर्थच नाही. बरोबर. म्हणून मी त्यांचा उल्लेख का केला, अंजली कदम, की बाबा त्यांनी आम्हाला स्वामी मार्ग दाखवला. त्या कशाही असोत, पण आमच्यासाठी देवतुल्य आहेत. म्हणजे आमच्या आईच्या वाट्याच्या, की बाबा त्यांनी आम्हाला मदत केली अशी की ती न फिटणारी आहे. म्हणजे आजही डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणजे तिला बघितलं की असं आहे की बाबा हा माझी आईच आहे ती. करेक्ट. असं आहे ते. जरा थांबूया, पाणी द्या ताई.
माझ्या व्यवसायाचं ठिकाण आहे, तिथं स्वामी महाराजांची एक फ्रेम आहे. ओके. तर आपला हॉटेल आहे, छोटेखानी व्यवसाय आहे. तिथे एका व्यक्तीने येऊन सांगितलेलं, जेवायला आलेली ती व्यक्ती, त्या व्यक्तीने तिथं सांगितलेलं आहे की तुमच्या वास्तूमध्ये, ही जी सदर वास्तू आहे छोटेखानीच आहे, त्या वास्तूमध्ये स्वामी महाराज सूक्ष्म रूपाने आहेत. ओके. हा त्यांनी अनुभव दिलेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं हे का ते सूक्ष्म रूपाने आहेत. ओके. आता मी म्हटलं की अरे आपण कुठे, आपण तर महाराजांच्या पायाची धूळ पण नाही. पण असा अनेक वेळा प्रसंग आलेला आहे की महाराजांच्या तसबिरी पुढे बसावं. ऍक्च्युली 2 फोटो आहेत. एक महाराजांचा पाठच्या बाजूला आहे आणि मी जिथं बसतो तर माझी पाठ महाराजांच्या पाठीमागे होते. ओके. आणि समोर एक फोटो आहे. अच्छा. जो महाराजांचा उभा फोटो आहे की त्यात महाराज कमरेवर हात ठेवून उभे आहेत. ओके. अजा अनुभव असा फोटो आहे. तर अनुभव असे आहेत की महाराजांचं सूक्ष्म दर्शन, झुळक जे बोलतो ना, हवेची झुळूक असते, त्या झुळूक स्वरूपामध्ये स्वामी तिथं दाखवतात. म्हणजे असं तिथे कधी म्हटलं ना की स्वामी तुम्ही आहात का, जी व्यक्ती सांगून गेली की तुम्ही इथं आहात, मग तुम्ही कशाच्या रूपामध्ये आहात, मग तिथं गार वारा येतो. मग मी असं समजतो की बाबा हा जो आलेला आहे तो प्रत्यक्ष स्वामी महाराज आहेत. असं आहे की बाबा कधी कधी असं होतं की कामाच्या व्यापात ना 2 दिवस 3 दिवस त्यांची पूजा होत नाही. ओके. म्हणजे एक म्हणतो ना पंचोपचार असं नाही की बाबा हार फुलं घालून अशी होत नाही. कधी कधी त्यांना स्नान होत नाही, पण ते रागवत नाही, चिडत नाही, तुम्हाला दुपटीने आणि तिपटीने देतात. करेक्ट. तुमच्यापर्यंत शत्रू बाधा पोचून देत नाही. एवढी त्या नामस्मरणात आणि तारक मंत्रामध्ये ताकद आहे. ओके. तुमची ही 5 बोटं घ्यायची, ती पाण्यात बुडवायची, पेला घ्यायचा, डाव्या हातावर ठेवायचा, उजव्या हाताची 5 बोटं बुडवायची त्यात आणि तारक मंत्र म्हणायचा 11 वेळा. ओके. आणि ते अभिमंत्रित जल आहे ना तुमच्या संपूर्ण घरात शिंपडायचं. ओके. लोक म्हणतात इथं मीठ ठेवा, तिथं मीठ ठेवा, कशाला तुम्ही खर्चात पडताय. करेक्ट करेक्ट. इथं खड्याची वाटी ठेवा, मग ते फ्लश करा, घरातल्यांना ताप, मग ती आई शिव्या घालणार, अरे मीठ एवढं वाया घालवतोय. सरळ पाणी घ्यायचं, बिन पैशातला उपाय हा. पाणी घ्यावं, त्यात 5 बोटं डुबवायची आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा. आणि ते अभिमंत्रित पाणी तुम्ही घरामध्ये शिंपडा. एखादी आजारी व्यक्ती असेल, रोगी व्यक्ती असेल, त्याला ते तीर्थ म्हणूनच तुम्ही द्या. पेढा तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही प्रसाद म्हणून ग्रहण केलात तर तो तुम्हाला बाधणार नाही. पण तुम्ही मिठाई म्हणून खाल ना अतिरिक्त, तर तो तुम्हाला बाधणार. करेक्ट. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. जर तुम्ही त्याला गंगाजल म्हणत असाल ना, त्यावेळेला तुमच्या वाणीत नामस्मरणाच्या जपाने एवढी ताकद निर्माण होते की ते गंगाजल तिथे होणंच आहे. करेक्ट करेक्ट. स्वामी समर्थ सांगतात की मी जरी हजर नसलो तरी तारक मंत्र, श्री स्वामी समर्थ जप हा तुमच्यासाठी दिलेला 2 अनमोल रत्न आहेत. बरोबर आहे. की जी तुमच्यासाठी धावत येणंच आहेत. महाराज कुठे आहेत, तुमच्या सदैव सोबत आहेत. महाराजांचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराज पाठीशी नाहीत, महाराज तुमच्या सोबतच आहेत. फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. करेक्ट करेक्ट. मग ते कुठल्याही रूपात येतील. जसे आमच्या मदतीला सर्प रूपात आले, तुमच्या मदतीला श्वानाच्या रूपात येतील, मांजरीच्या रूपात येतील, कुठल्याही रूपात, फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. करेक्ट. तुमच्या दारावर आलाय ना, त्याला एक चपाती घाला आणि पुढे न्या. तो लोक म्हणतात कलियुग आहे, कोण नाही आता दारात येत, अजिबात नाही. पर हे युनिवर्स आहे, हे ब्रह्मांड निर्माण करणारी कुठली तरी शक्ती आहे. करेक्ट. पण ती शक्ती तुमच्या दरवाजामध्ये येऊन जाते. बरोबर. फक्त तुमच्याकडे ओळखायची दृष्टी पाहिजे. राईट. नाही तर तो आलाय, तो गबाळ दिसतोय म्हणून त्याला सरकवा, अजिबात नाही. महाराजच असतील ते. बरोबर. कशावरून आपल्याला नाही माहिती, आपल्याला समजत नाही. एक प्रसंग सांगतो मी. माणगावमध्ये एक शॉप आहे, एक दुकान आहे. तर त्या दुकानामध्ये एक लहान मुलगा आलेला, प्रचंड तहान लागलेली त्याला. त्या मुलाला मी कधीच बघितलं नाही. तो इतर लहान मुलांसोबत खेळून आलेला, एक 2री-3रीचा मुलगा असेल. तो आम्ही त्या दुकानामध्ये काहीतरी दुधाची पिशवी वगैरे घ्यायला गेलो असेल. तिथं गेल्याच्या नंतर त्या मुलाने त्या जो दुकानदार होता त्याच्याकडे पाण्याची बॉटल हवी होती त्याला. त्या दुकानदाराने त्याला हटकलं, 4 शिव्या हसडल्या आणि सांगितलं पाणी नाही, जा घरी पी. आम्हाला कसं तरी वाटलं आणि 10 रुपयाची त्याला बॉटल दिली. तो पूर्ण पाणी म्हणजे पियाला आणि त्याने अशी बॉटल दिली, काका ही घ्या बॉटल. म्हणून नाही बाळा, जा तू घेऊन जा बॉटल घरी.
तो निघून गेला. आम्ही आमच्या घरी वगैरे आलो. रात्री सवय की बाबा झोपताना स्वामींचं स्मरण करायचं आणि झोपायचं. पहाटे किती वाजलेले माहिती नाही मला. त्यावेळेला महाराजांचा स्पष्ट अस्पष्ट चेहरा दिसला. ओके. आणि ते फक्त एवढंच बोलले की मी आलो होतो, त्याने पाणी नाही दिलं पण तू पाणी दिलंस. ओके. एवढंच म्हणून ते स्वप्न तुटलं. अच्छा. म्हणजे अजूनपर्यंत त्या स्वप्नाचा काही मागोवा लागला नाही, पण एक मनाला कुठेतरी एक आजही बरं वाटतं की बाबा त्यांच्या रूपामध्ये काही का असे ना त्यांचा अंश म्हणा, कारण लहान मुलं आहेत, स्वामींचा अंश त्यांच्यामध्ये आहे. करेक्ट. स्वामी त्यांच्या रूपाने येऊन गेले. थोडंसं का नाही आपण पाणी दिलं आणि ते निघून गेले. करेक्ट. हे कळणाऱ्याला कळत नाही. तुमच्याकडून जेवढं दान होईल ना तेवढं तुम्ही करा. बरोबर. महाराजांना अन्नदान खूप आवडतं. अन्नदान, जलदान ह्या गोष्टी स्वामींना प्रचंड प्रिय आहेत. म्हणजे बडोद्याच्या महाराजांनी स्वामी समर्थांना पळवून नेण्यासाठी प्रयत्न केला. ओके. अक्कलकोटमध्ये जेव्हा स्वामी समर्थ प्रकट झाले तेव्हा अक्कलकोट प्रज्ञापुरी म्हणून गाव होतं. ओके. त्या प्रज्ञापुरी गावाला जत्रेचं स्वरूप यायचं. जिथं स्वामी असतील तिकडे 100 लोक हजर असायची. ओके. अक्कलकोटचा वैभव वाढलं. अक्कलकोट राजघराण्याला नावलौकिक मिळाला. इवन अक्कलकोट मधून घुसखोरी व्हायची. ओके. त्या काळात मुघल असतील, ब्रिटिश असतील, त्यांच्या घुसखोऱ्या व्हायच्या, त्या बंद झाल्या. म्हणजे एक संरक्षण प्राप्त झालं. आणि तो नावलौकिक एवढा वाढला ना की इतर राजांना हेवा वाटू लागला की अरे हे कोण आहेत, हे जर आपल्या इथं असतील तर आपण म्हणजे एकदम म्हणतो एकदम अंबानी असं आहे. म्हणून ते पळवायचा प्रयत्नही झाला. पण स्वामी समर्थांनी स्पष्ट सांगितलं, म्हणजे ते पळवण्यासाठी जे चोळप्पा होते, चोळप्पा महाराज, त्यांना भरपूरशी प्रलोभनं दिली. ओके. की आम्ही तुम्हाला 10 गावं देऊ, आम्ही तुम्हाला एवढं धन देऊ, तेवढं धन देऊ. त्यांनी महाराजांना गळ पण घातली की स्वामी चला तुम्ही बडोद्याला जाऊ आपण. ओके. पण महाराजांनी एकच म्हटलं, अरे त्याच्याकडे भक्ती नाहीये, त्यांच्याकडे भक्तीच नाहीये, मग तिथं जाऊन उपयोग काय. बरोबर. ते नेतायत कशासाठी, फक्त एक म्हणतात ना मोहरा म्हणून की तिथं मी गेलो तर इथली लोक तिथं येतील, तिकडे जत्रेचं स्वरूप येईल, बडोदा जे आहे त्याला नावलौकिक प्राप्त होईल. मेणामध्ये घालून स्वामी समर्थांना मेणात घालून पळवून पण नेलं. ओके. पण मेणा अर्ध्यात गेला. कडपगाव म्हणून रेल्वे स्टेशन आहे, तिथं त्याच्या अर्ध्यात, म्हणजे अक्कलकोट पासून लांब आहे, तिथं अर्धा-पाऊण किलोमीटरवरती गेल्याच्या नंतर मेणा हलका वाटू लागला. परत मेण्यात बघतायत तर महाराज अक्कलकोटमध्ये. ओके. आज म्हणजे महाराजांची इच्छा पाहिजे, तुम्ही भक्ती करताय की भक्तीचा देखावा करताय हे इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या स्वामींना रोज अंघोळ नका घालू, तुम्ही त्यांना उदबत्ती नका दाखवू, तुम्ही त्यांना तुपाचे दिवे नका दाखवू, पण तुमची भक्ती, तुमचं नामस्मरण असं ठेवा ना की महाराज तुमच्यासाठी तुमच्या घरामध्ये आले पाहिजे. करेक्ट. काही म्हणतात की बाबा आमचा देव प्रचंड सोहळ्याचा आहे, ओवळ्याचा आहे. अजिबात नाही. आमचे स्वामी म्हणजे महाराज ज्या वेळेला शरीर रूपाने होते, स्वामी 15-15 दिवस अंघोळ नाही करायचे, तरीही महाराजांच्या अंगातून चंदनाचा सुगंध यायचा. ओके. ओके. स्वामींच्या म्हणतो ना आपण की सर्वांगाला जे केशर चंदन असतं त्याचा सुगंध यायचा, अत्तराचा सुगंध यायचा. 15-15 दिवस अंघोळ न करता परब्रह्म येतो. करेक्ट. मनुष्य असेल 15 दिवस अंघोळ नको करून दे, अख्खा गाव बाजूला लोटेल. बरोबर आहे. पण हे परब्रह्म आहेत. स्वामींचं तुम्ही वर्णन, महाराजांचा कधी फोटो बघितलात तर महाराजांचं एक वर्णन आहे, अजानुबाहू, त्यांच्या आरतीमध्ये पण आहे, अजानुबाहू स्वामी समर्था. अजानुबाहू म्हणजे काय, त्यांचे हात गुडघ्याच्या खालपर्यंत जायचे. ओके. स्वामी ज्या वेळेला उभे राहायचे, धिप्पाडच्या धिप्पाड अशी त्यांची शरीर यष्टी, आणि स्वामी समर्थ त्यांचे हात जे होते ते पूर्ण पायाच्या खालपर्यंत जायचे. ओके. आणि त्यांचे जे कान होते ते गणपतीच्या म्हणजे लंबोदरासारखे, पोट अवाढव्य मोठं, कपाळ असं एकदम म्हणजे म्हणतो ना सपाट असं एकदम, म्हणजे त्यांच्या कपाळावरती लक्ष्मी होती. पोट म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे गणपती, कान हे लंबोदराचं प्रतीक. आणि हे अजानुभाऊ हात म्हणजे काय, तुमच्यावर आलेलं प्रत्येक संकट दूर करण्यासाठी ते समर्थ आहेत. करेक्ट. स्वामींना लोक विचारायचे, महाराज तुम्ही कुठले, तुमचं नाव काय. मग स्वामी सांग, कारण खूप लोकांनी प्रयत्न केले की महाराजांचं मूळ नाव काय, गोत्र काय, रास कुठली. करेक्ट. नाना रेखी म्हणून एक अहमदनगरला होते, ज्योतिषी होते.
त्यांच्या भाग्यामध्ये स्वामी समर्थांची पत्रिका करण्याचा योग आला. ओके. आजही ती पत्रिका अहमदनगरच्या मठामध्ये ठेवलेली आहे. अच्छा. परब्रह्म स्वामी समर्थांची पत्रिका करण्याचं भाग्य ज्यांच्या हातामध्ये आहे ते म्हणजे नानारेखी. ओके. तो मठ अहमदनगरमध्ये, तुम्ही कधी गेलात अहमदनगरच्या मठात तर तिथं ती जी पत्रिका आहे ती सांभाळून ठेवलेली आहे. नवे तर महाराज जेव्हा हयात होते त्यावेळेला त्या पत्रिकेवरती सर्व देवी देवतांनी अभिषेक केलेला आहे. अच्छा. आणि त्याची स्वीकृती समती ही स्वतः स्वामी समर्थांनी दिलेली आहे. त्याच वेळेला की त्या नानारेखींनी परवानगी मागितली, मला तुमची पत्रिका बनवायची, जन्मपत्रिका. ओके. आजही ती जन्मपत्रिका उपलब्ध आहे आणि तिचं दर्शन तुम्ही घेऊ शकता. ओके. भरपूर भक्तांना महाराजांनी स्वतःच्या खडावा दिल्या कल्याणासाठी. बाबा ह्या घे, तुझा उद्धार होईल. आज त्यांच्या म्हणजे ज्यांच्याकडे आहेत त्यांना भरपूर ऑफर आल्या की आम्ही तुम्हाला एवढा पैसा देऊ, तेवढा पैसा देऊ, तुम्ही आम्हाला द्या. पण नाही, ते परब्रह्माने दिलेलं आहे. बरोबर. एकदा ते गेलं की गेलं. बरोबर. आणि ती पॉवर तशी ती पॉवर म्हणण्यापेक्षा तो तुमच्या पूर्वजांच्या पुण्याईचा ठेवा आहे. बरोबर आहे. आपण भरपूरशी अशी कुटुंब बघितलेली आहेत की ज्या कुटुंबामध्ये 7 पिढ्यांपूर्वी सावकारी होती पण आता त्या घराण्यांमध्ये खायला पैसा नाही. बरोबर आहे. ती पुण्याई असते. वाडवडिलांनी केलेलं पुण्य पुढच्या पिढीला उपयोगी पडतं. तुम्ही जसे कर्म कराल, चोरांनी केलेले कर्म चोरीचे असतील, पुढे त्याची मुलं ऑफिसर झाली ना तरी म्हणणारा समाज काय म्हणतो, अरे ही चोराची पोरं आहेत. बरोबर आहे. पण तुमच्या वाडवडिलांनी जर कीर्तनं म्हटली असतील, तुमच्या वाडवडिलांनी जर अन्नदान केलं असेल, जलदान केलं असेल, लोकांच्या सत्कर्णी उपयोगी राहिले असतील तर लोक हेच म्हणणार की अरे ती कीर्तनकारांची मुलं आहेत. हा फरक पडतो. बरोबर. वाडवडिलांच्या पुण्याईचा तुमच्या पुढच्या पिढीवरती इफेक्ट पडतो. करेक्ट. आमच्या आई वडिलांनी, माझे वडील, माझी आई, त्यांनी केलेली जी काही कर्म आहेत त्याच्यामुळे आज आम्ही सुखी आयुष्य भोगतोय. करेक्ट. म्हणजे आई आजही काय म्हणते की तुमच्या वडिलांनी जे काही केलंय ते तुम्ही नाही करू शकत. आम्ही स्पष्टपणे होकार देतो की बाबा त्यांनी जे केलंय ते आपण कधीच करू शकत नाही. कारण बाप होत आहे, बेटा होत आहे. बरोबर आहे. करेक्ट. असं आहे. वडिलांनी केलेलं, आपण असं म्हणतो ना की मुलांना वडिलांची चप्पल यायला लागली पायात की मुलं मोठी झाली. अजिबात नाही. ती फक्त तुमच्या पायाच्या साईज मध्ये येते. त्यांचं कर्तृत्व, वडिलांचं कर्तृत्व, आईचं कर्तृत्व किंवा तुम्हाला ज्यांनी संकट काळात मदत केलेली आहे अशा लोकांचे ऋण, अशा लोकांचं कर्तृत्व तुम्ही कधीच मोजू नाही शकत. नाही. बरोबर आहे. ते फक्त स्वामी रूपाने तुम्हाला मदत करत असतात. करेक्ट. महाराज चालना देतात, स्वामी चालना देतात की बाबा तुम्ही काय करायचं आणि काय नाही ते. ही मंडळी जी असतात तुम्हाला मदत करणारी, ही फक्त एक माध्यम असतं. करेक्ट. की जर एखादी व्यक्ती आत्महत्येपर्यंत पोहोचली आणि त्या व्यक्तीला बाहेर काढायचंय, अशा वेळी महाराज तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवतात. करेक्ट. स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये येण्यासाठी महाराजांची भक्ती आमच्या घराण्यात तर कोणी केलीच नव्हती. मुळात म्हणशील ना तर आमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचं असं काही नामस्मरण वगैरे नाही. ओके. ही जी भक्ती चालू झाली ती आमच्या काकीकडनं. ओके. की म्हणजे त्यांच्याही आयुष्यात स्वामी कसे आले, कॅलेंडरवरचा फोटो होता. पूर्वी काल निर्णयाची कॅलेंडर यायचे. 2001-2 सालची गोष्ट आहे ती. आमची काकी आम्हाला आजही सांगते की स्वामी समर्थांना तिने कॅलेंडरमध्ये बघितलेलं आणि त्या कॅलेंडरच्या फोटोमध्ये काकीनी त्यांच्या शेजाऱ्याने विचारलं, का हे कोण आहेत, हे बाबा कोण बसलेत, की बाबा उघडे बसलेत हे. त्या काकीने सांगितलं, अगं अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहेत. ओके. तेव्हा त्यांचं दादरला मठ आहे अशी इन्क्वायरी केल्यानंतर कळलं. तेव्हा स्वामीजी तिथं म्हणजे काकी आमची जी तिथं गेली दादरच्या मठात 2001-2002 सालापासून, तिथपासून ती स्वामींचीच झाली. अच्छा. आजही ती आम्हाला जेव्हा शुभेच्छा देते किंवा इतर कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर ती आम्हाला तेच सांगते की तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा आहेत. ओके. स्वामीमय शुभेच्छा का, आपण म्हणतो विश यू हॅपी बर्थडे, अजिबात नाही. ते ब्रिटिशांची प्रथा. आपण आपल्या महाराजांचं नाव पुढे करायचं. की तुम्ही जर परमेश्वराचं नाव पुढे करून एखादी गोष्ट करत असाल ना तर त्या कार्याला स्वामी बळ देतात. ओके. ओके. तुम्ही जर म्हणाल ना अरे हे मी केलं, अरे मी आता मी म्हणालो की बाबा मी सागरकडे आलो पॉडकास्ट करायला,
अजिबात नाही, नाही. बरोबर. माझ्या महाराजांनी मला आणलं. करेक्ट. दिवसभराचा प्रचंड ताण क्षीण, हो, एवढा हो. प्रवास Correct, 100-150 किलोमीटरचा तो सगळा करून हा. म्हणजे अक्षरशः स्टेशनवर आल्यानंतर चक्कर आली मला. हा हा हा. पाणी पियालो मी आणि महाराजांना सांगितलं, मी आईला फोन केला, बाबा जाऊ की नको. आई म्हणते जा, हा. तुझं इतक्या दिवसाचा चाललंय ना. हा. मग असं समज की स्वामी तुला पुशअप करतायत पुढे. करेक्ट करेक्ट. मग त्यातून ते बळ देण्याचं काम स्वामी महाराज करतात. आता इथे आल्यानंतर थंडगार एसी मध्ये हो. पॉडकास्ट होतोय, ही पण स्वामींची कृपा हो आहे करेक्ट की करेक्ट. त्यांना तुमची काळजी आहे. राईट. तुम्ही फक्त तुमची काळजी घ्यायची, ते बरोबर तुमच्या कुटुंबाची काळजी घेतात, बरोबर. योगक्षेम वाहतात. तुम्ही त्यांचं नामस्मरण सोडायचं नाही. तुम्ही इतर कुठल्या फालतू गोष्टींकडे वळू नका. करेक्ट. तुम्हाला जो दिलेला नामस्मरण, तुम्हाला जे दिलेला तारक मंत्र आहे, तो हा तुमच्या भल्यासाठी आहे. तुम्ही त्याचा जेवढा जप होईल तेवढा जप, ह्या शब्दाचा अर्थ काय, तुम्ही जेवढं जपाल तेवढा तो मंत्र तुम्हाला जपतो. करेक्ट. मग तो तुम्ही दारू पिऊन रेल्वे समोर उभे राहिलात आणि मंत्र म्हणालात तर तो उपयोगी नाही पडणार. ते वाईट कार्य आहे. बरोबर. ते वाईट कार्य आहे. पण तुम्ही खरोखरच अडचणीत पडलात, चुकून प्लॅटफॉर्मवरनं पडलात आणि अशा वेळी तुम्ही धावा केलात ना, तर तो हात देणारा जो व्यक्ती असतो ना, ते स्वामी असतात. करेक्ट करेक्ट. किंवा इतर कुठलीही शक्ती तुम्ही मानत असाल, हा. गणपती असेल, श्री साईनाथ असतील, किंवा इतर कोणी गजानन महाराज असतील, करेक्ट. ह्या सगळ्या देवता आहेत की जो हात देणारा असतो तो खरा देव असतो, मनुष्यरूपी देव. राईट. स्वामी प्रत्यक्ष तिथे हजर नाही राहणार, बरोबर आहे. पण त्यांच्या तर्फे ते कोणाला तरी उभं करतात. करेक्ट. एक संकल्पना आहे आपल्या हिंदू संस्कृतीत, देवदूत. देवदूत. देवदूत तिथं उभा असतो. करेक्ट. मग अशा वेळी तुम्ही गोंधळून तुम्हाला ते हात काढून बाहेर काढतात. मग तुम्ही म्हणता, अरे बापरे तू आलास. हो, आपण म्हणतो, अरे तू देवाच्या रूपात आलास. देवाच्या रूपात धावत आला. हा. तो व्यक्ती आपल्याला हो असं तसं म्हणतो आणि निघून जातो. हा. ती व्यक्ती परत दिसत पण नाही आपल्याला. बरोबर. असं भरपूरसे असे प्रसंग हो, हो. असतात की Correct. ज्या वेळेला तुम्ही त्या प्रसंगातनं बाहेर पडण्यासाठी स्वामी देवदूताप्रमाणे काम करतात. करेक्ट. की एक यंग जनरेशनला एक सांगणं आहे माझं की तुम्ही मित्र करा, फापट पसारा करू नका, थोडकेच करा, अनुभवाचे बोलेत. की ज्यांच्यासोबत तुम्ही एक आणाभाका घेता ना, मी त्याची मैत्री सोडणार नाही, मी त्याला हे म्हणजे जपणार, हे करणार, सगळ्या गोष्टी फेक आहेत. करेक्ट. तुमचे आई वडील, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुम्ही ज्या इष्टदेवतेची उपासना करता तो, ह्याच गोष्टी फक्त तुमच्या आहेत. बरोबर. बाकी सगळं फेक आहे. करेक्ट. पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगतो की तुम्ही 1000 मित्र बाळगत असाल, पण उद्या तुम्ही गच्चीवरून पडलात ना, तुमची आई आणि तुमची बायको आणि जे तुमचं आराध्य दैवत असेल तेच तुमच्या सोबत असणार. बरोबर आहे. मित्र मंडळी, आपल्या मराठीत एक म्हण आहे, अळवावरचं पाणी. ते अळवावरचं पाणी आहे. बरोबर. की ज्या वेळेला तुम्ही संकटामध्ये असता ना, त्यावेळेला ते सगळे तुम्हाला सोडून जातात. बरोबर. तुमची बाजू. माझ्यावर एक प्रसंग असा घडलेला की ज्यांना मी आपलं म्हणायचो, ज्यांना मी खूप जवळचं म्हणायचो की अरे हे आपल्याला सोडून कधीच जाणार नाही, अशा व्यक्ती सोडून गेल्या. ओके. एवढा डिप्रेशनमध्ये गेलो का विचारून सोय नाही. आई वडील, आपण काही गोष्टी अशा असतात आई वडिलांना शेअर नाही करू शकत. बरोबर आहे. आई वडिलांशी पण बोलू शकत नव्हतो. अशा वेळेला स्वामी समर्थ हे मित्र म्हणून आले. ओके. एक म्हणतो ना की महाराज शरीर रूपाने नाही, पण एक मानसिक रूपाने की हा बाबा स्वामी आहेत. स्वामी ह्याच्या माध्यमातून आले की बाबा हा ब्रॉच महाराजांचा, की स्वामी आले, किती महागडा लाखाचा कपडा घातला ना तरी त्याच्यावरती हा लाकडाचा ब्रॉच आहे. हो. कायम तुम्हाला काय मोठं लॉकेट नाही घालायचंय की सोन्याचा हे नाही घालायचंय. हा ब्रॉच म्हणजे काय की महाराजांबद्दल असलेली भीती. भीती म्हणजे कशी, प्रेमयुक्त भीती, की बाबा स्वामी तुमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. जसं आपण लहान असताना आपल्यासोबत आई वडील असतात, हो. ती जी एक भीती असते, तशी ही भीती आहे की बाबा स्वामींचं प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे. जसे आई वडील तुमच्यावरती प्रत्येक ठिकाणी लक्ष नाही ठेवू शकत, पण ही माऊली अशी आहे, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ माऊली, तुम्ही कुठेही असाल तुमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांचं लक्ष असतं. बरोबर आहे. प्रत्येक हालचालींवर. करेक्ट. तुम्ही स्मशानात जरी अडकलात ना तरी तिथल्या पिशाच्यांपासून रक्षण करण्याचं कार्य स्वामींचं आहे. बरोबर. असे भरपूरसे असे मी म्हणजे एक हे नाही म्हणू शकत, पण मी थोडा आध्यात्मिक दृष्ट्या थोडा सक्रिय आहे. तर अशी खूपशी लोक आहेत
की जे आजही येतात. पूर्वी येत होती पण आता कामाच्या व्यापामुळे तेवढा वेळ नाही मिळत. ओके. की दादा आम्हाला काहीतरी उपाय द्या किंवा ह्या गोष्टीमध्ये आहे मी आध्यात्मिक दृष्ट्या थोडाफार सक्रिय आहे, पण आता लग्न झाल्यामुळे संसारात पडल्यामुळे त्या गोष्टी जमत नाहीत. तर अशाही भरपूरशा काही गोष्टी आहेत की लोकांना आपण म्हणतो ना की जसं डॉक्टरकडे सांगायला लोक जी घाबरतात ना, ते प्रॉब्लेम लोक तुम्हाला सांगतात की आम्हाला हे असं आहे, आम्हाला ते तसं आहे, हे कसं होईल, काय होईल. पण ह्यातनं आपण फक्त त्यांना नामस्मरणाचा मार्ग द्यायचा. आपले जे काही थोडेफार हे आहेत की उपाय आहेत विनामूल्य, ते त्यांना सांगायचं की बाबा असं असं कर, हे कर, तुझं कार्य स्वामी पूर्ण करतील. बरोबर. अशा वेळेला येणाऱ्या व्यक्तीला आहे ना तुम्ही आधार द्यायचा असतो. ओके. त्याला सरळ काय सांगायचं, तू स्वामींचं स्मरण वाढव. स्वामींचं स्मरण वाढवता वाढवता एकतर काय होतं, तो स्वामींच्या दिशेने वळतो. करेक्ट करेक्ट. जेवढं तुम्हाला काय करायचंय, हिंदू धर्माची पताका वर न्यायची. बरोबर. स्वामी समर्थ कोण आहेत, प्रत्यक्ष दत्त आहेत, दत्त महाराज. तुम्हाला जेवढं दत्तांकडे वळवता येईल ना तेवढं तुम्हाला वळवायचंय. बरोबर. तुम्ही आज म्हणतो ना आपण की एक झाड लावलं तर 100 झाडं निर्माण होतील, तसा हा प्रकार आहे. तुम्ही एका माणसाला वळवलत ना, तुमच्याकडे त्या 100 माणसं त्या परमार्थाकडे वळणार. राईट राईट. असं आहे. त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला महाराजांकडे लोकांना वळवता येईल. आणि कलियुगामध्ये स्वामी समर्थांची प्रचंड गरज आहे. दुसरा एक अनुभव म्हणशील तर स्वामींनी सूक्ष्म रूपात म्हणजे दृष्टांत म्हणता येईल ना, आपण म्हणजे मंदिरात जातो, मंदिरात गेल्याच्या नंतर आपण डोकं टेकतो, डोकं टेकून जेव्हा उठतो आपण त्यावेळेला आपल्याला समोर स्पष्ट मूर्ती दिसते. महाडमध्ये गाव आहे नातेखिंड. ओके. नातेखिंड म्हणून त्या नातेखिंडमध्ये आता माझं जाणं होत नाही तिथे, म्हणजे जवळजवळ 1-2 वर्ष गेलो नाही मी तिथे. त्या मी त्यांचा त्या ज्या कोण आहेत व्यक्ती त्यांचा उल्लेख मी इथं करत नाही, उगाच लोक त्यांच्या घरी वगैरे जातील, त्रास देतील. त्या ज्या काकी आहेत ना खूप प्रेमळ, प्रचंड प्रेमळ. म्हणजे आमची ही जी काकी आहे त्यांचा स्वभाव आणि ह्यांचा स्वभाव सिमिलर, सेम स्वभाव. त्या काकींच्या घरामध्ये देवघर आहे त्यांचं. अच्छा. स्वामी समर्थांचं. त्या राहतात नातेखिंडीमध्ये. आणि त्या देवघरामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे ना ती प्रचंड बोलकी आहे. ओके. तिथं गेल्यानंतर म्हणजे एक म्हणतो ना आपण की भरपूरशे लोक म्हणतात की महाराज मला दिसतात, महाराजांनी मला दृष्टांत दिला. त्यांच्या घरामध्ये त्यांचं देवघर किचन मध्ये, पांड्यांचं त्यांचं देवघर आहे. त्या देवघरामध्ये मी एक श्रीयंत्र दिलेलं आहे त्यांना स्थापन करण्यासाठी. बिझी शेड्यूलमुळे तिकडे जाता येत नाही, पण तिथं मी 2 वेळा गेलेलो. 3ऱ्या वेळेला तिथं डोकं टेकायच्या वेळेला उठलो, डोळे मिटलेले उघडले, त्यावेळी प्रत्यक्ष त्यांच्या देवघरामध्ये स्वामी समर्थ दिसलेले. ओके. पण ते दिसले म्हणल्यापेक्षा एक धुरकट असं म्हणतो ना आपण, 1 सेकंदासाठी. ओके. मी काय एवढा भाग्यवंत नाहीये की महाराज मला येऊन दर्शन देतील, पण त्यांच्या देवघरामध्ये स्वामींचं अस्तित्व आहे. ओके ओके. तुम्ही त्यांचं नामस्मरणच दांडगं आहे. त्यांनी मला विचारलेलं की यश तुला काय हवंय, तुला सांग. माझा वाढदिवस होता. त्यांनी आपण एक युजली विचारतो, नातेवाईक विचारतात, त्या माझ्या मित्राच्या आई आहेत. त्यांनी मला विचारलेलं की तुला काय हवंय यश, तर त्यांनी म्हटलेलं की तुला काय हवंय, तर मी त्यावेळेला त्यांना सांगितलं की तुमची जी माळ आहे ना ज्याने तुम्ही जप करता ती माळ मला हवी आहे. अच्छा. आणि त्या एवढ्या सोज्वळ आहेत ना, त्यांनी ती माळ अशीच म्हणजे ती पूर्ण चंदनाची माळ आहे. ओके. ती जी जपमाळ आहे अखंड चंदनाची आहे. त्याचा जो धागा आहे तो खूप जीर्ण झालेला आहे. अच्छा. ती खूप जपून ठेवलेली माळ आहे मी. आजही माझ्याकडे लोकांचे फोन येतात. मी वास्तू व्हिजिटला ज्यावेळी जातो ना त्यावेळी ती माळ कायम सोबत असते, माझ्या डबीमध्ये ठेवलेली असते. ती संरक्षण प्रदान करते. अच्छा. त्या माळीमध्ये इतकी ताकद आहे की अडलेली बाई असेल ना, म्हणजे जिचं मूल बाहेर येत नसेल तर तिला ती माळ पाण्यामध्ये ठेवून तारक मंत्र म्हणून ते पाणी जर तिला प्यायला दिलं तर तिची म्हणजे गर्भधारणा व्यवस्थित होते. ओके. एवढी त्या माळेमध्ये ताकद आहे. म्हणजे ज्यांनी दिलेली आहे ना त्यांचं नामस्मरण त्याच्यावर दांडगं झालेलं आहे. आणि ती माळ जेव्हा डबीतनं बाहेर काढतो ना आम्ही, तेव्हा त्या माळेला ना एक विशिष्ट असा केशराचा सुगंध येतो. आजही त्यांच्या घरी मी आता जात नाही जास्त, त्या नातेखिंडीत राहतात महाडला. तर पण कधी जाणं झालं तर म्हणजे आम्ही लांबनच नमस्कार करतो की बाबा तुम्ही सूर्याच्या अति जवळ जाऊ नका. करेक्ट. अक्कलकोटला 10 टाइम जाणारी लोक आहेत.
आणि अक्कलकोटला वर्षातनं जाणारी पण लोक आहेत. ओके. पण जी 10 टाइम जाणारी असतात ना, उठ सूट त्याला महत्व नाही. तुम्ही एकदाच जा, पण तुम्ही मनोभावे जा. बरोबर आहे. तिथून गाडी जरी पास झाली ना, पूल आहे महाडचा आणि अशी समोर दिसते नादेखिंड, तर त्यांचं घर म्हणजे दिसतं नाही दिसतं माहित नाही, पण एक तिथे नमस्कार असतो की बाबा तिथं माझे स्वामी आहेत, तो स्वामींना नमस्कार आहे. आजही ती माळ आहे. ती जी माळ आहे ती विशिष्ट क्रिया प्रक्रियेसाठी वापरतो मी. क्रिया प्रक्रिया म्हणजे कशासाठी? सात्विक गोष्टींसाठी. ओके. कोणाचं काय समजत नसेल, अडलं असेल तर ती माळ मदत करते. ओके. ती माळ एक म्हणतात ना गॉड गिफ्ट, की जी मी स्वतः मागून घेतली. तसं महाराजांनी तुम्ही देवाकडे काय मागता? पैसा, अडका. तुम्ही देवालाच मागा. मी काय म्हटलं असतो, काकी मला हे द्या, काकी मला ते द्या. मी डायरेक्ट त्यांची माळ मागितली. काकी तुमची चंदनाची माळ द्या मला. ती त्यांनी हसत दिली. आजही ती माळ मी सांभाळून ठेवलेली आहे. आणि आजही ती माळ भरपूरशा केसेस ज्या येतात त्यातून बाहेर काढायचं काम ती करते. ओके. की प्रेतबाधा झालेल्या व्यक्तीला जरी स्पर्श झाला तरी त्याचं प्रेतबाधा निवारण ती माळ करते. ओके. एवढं त्या माळेमध्ये सामर्थ्य आहे. तुमच्याकडे काही क्वेश्चन्स असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला इथे येऊन स्पिरिच्युअल पॉडकास्ट, तुमचे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील ते तुम्ही इथे येऊन शेअर करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल मेन्शन केलेत. तर धन्यवाद दादा, खूप छान वाटलं तुम्ही इतका लांबून आलात तुमचा वेळ काढून, आणि प्रेक्षकांनाही खूप चांगली माहिती मिळाली. आज स्वामींबद्दल खूप चांगले अनुभव त्यांना ऐकायला मिळालेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.